नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे आमच्या दोघांकडून अगदी मनापासून स्वागत आहे. बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे हा आणि म्हणजे खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे की मंथली बजेटवरती व्हिडिओ बनव. तर आम्ही असा विचार करतोय की आम्ही जे लाईफ जगतोय, तुम्हाला माहिती आहे आता जे आमचे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत की आम्ही दोघांनी आमचा एक मुलगा, तर आम्हा तिघांसाठी आमच्यासारखी ही जी काही लाईफ आम्ही आत्ता जगतोय ती मेंटेन करण्यासाठी आम्ही महिना किती खर्च करत आहोत. आणि थोडक्यात यावरून अंदाज येईल की पिंपरी चिंचवड या शहरामध्ये म्हणजेच पुण्यामध्ये, थोडक्यात आम्ही मेन सिटीमध्ये तर राहत नाहीच, तर अशा शहरामध्ये राहण्यासाठी महिन्याला कमीत कमी किती उत्पन्न असायला हवं आहे किंवा कमीत कमी किती खर्च येतो अशा छोट्याशा कुटुंबाला. आणि आम्ही खूप असं गरजेच्याच गोष्टी पकडलेल्या आहेत. जे आमचे एक्स्ट्राचे खर्च आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू, पण आम्ही ते यामध्ये पकडलेले नाही आहेत. तर सुरुवात करूया. येस येस. इथं मला एक जस्ट आवर्जून सांगायला आवडेल की हा जो खर्च आहे, मंथली एक्सपेन्सेस आहे, तो आमचा पर्सनल आहे. आता वेगवेगळ्या क्लासमध्ये जे लोक राहतात त्यांचा वेगवेगळा असू शकतो. हायर क्लासमधले, मिडल क्लासमधले, लोअर क्लास असं म्हणता येणार नाही, पण वेगवेगळ्या स्टँडर्ड्समध्ये क्लास आहे. आम्ही मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय आहोत. मध्यमवर्गीयच म्हणू आपण. आणि त्यांचे वेगवेगळे खर्च असू शकतात. फक्त कसं आहे, आणि ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. जो कॉस्ट आहे तो मस्ट बी, म्हणजे जो रिक्वायर्डच आहे तो करणे गत्यंतर नाही आहे असा कॉस्ट आहे. आणि वॉन्ट टू बी, म्हणजे हे मला पाहिजे, हे खर्च करायचं आहे, असा कॉस्ट येतो. ह्याच्या कॅटेगरीमध्ये आपण त्याला असं डिवाइड करू शकतो. आणि हे बघा, असं नाहीये की आता आमचा खर्च ऐकून की हे आम्ही पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला की शेवटी जेव्हा तुम्ही आमच्या खर्चाचं कॅल्क्युलेशन कराल आणि आकडा बघाल तर पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये राहण्यासाठी हा एवढा खर्च येतोच असं नाही. तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये सुद्धा राहू शकतो, कारण आम्ही त्यातूनच आलोय. आम्ही वन रूम किचनमध्ये तुकाराम नगरला राहिलोय, कमीत कमी खर्चामध्ये घर खर्च करून आनंदानं राहिलोय. म्हणजे आनंदी राहण्यासाठी किंवा नवरा बायकोनी एकदम खुशी खुशी संसार करण्यासाठी हा इतका खर्च करावाच लागतो असं नाही. आता आमच्या संसाराला जवळपास 19 वर्ष झालेली आहेत आणि आत्ता आम्ही या लाईफस्टाईलपर्यंत पोहोचलोय. तसं तर आम्ही खूप म्हणजे खूपच मध्यमवर्गीय आहोत असं तुम्ही पकडू शकता. आम्ही अगदी कमीत कमी खर्चातून इथपर्यंत पोहोचलोय. तर आत्ता आम्ही आम्हाला पुश करून की चला आपलं इन्कम आहे आणि आपण आता या वयात इतकं करू शकतोय, हाऊस मौज आणि बाकी सगळं जे काही आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही बघाल की आम्ही खूप काही वेगळं करत नाहीये. हां, तर हे मला पहिले सांगायचं आहे की ज्यांचं इन्कम कमी आहे किंवा ज्यांची सुरुवात आहे त्यांनी असं नको समजायला की हा एवढा खर्च असतो. नाही, कमीत कमी खर्चामध्ये पण सगळं काही आनंदानं होऊ शकतं बरं का. तर चला सुरुवात करूया ग्रोसरीपासून. आता मी नुकताच एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ग्रोसरीचा, डीमार्टमध्ये ग्रोसरी भरलेल्याचा. तर तो बघून मला कॉमेंट आले होते की किती वर्षाचा हा किराणा आहे. तर आमचं कसं असतं, एकदा डीमार्टला गेले ना की जवळपास आम्ही 1.5-2 महिने ते 2 महिने पुन्हा जात नाही. तर तेव्हा जे बिल येतं 12-13 हजार रुपये, तर ते आपण डिवाइड करू शकतो 2 महिन्यामध्ये. तर महिना आम्ही साधारणतः ॲज अन ॲव्हरेज 7,000 रुपये खर्च पकडला आहे. त्यामध्ये लाकडी घाण्याचं तेल आम्ही सेपरेट आणतो, ते डीमार्टचं नसतं. साबण म्हणा, शॅम्पू म्हणा, बाकीचे जे काही आयटम्स आहेत, किंवा वॉशिंग मशीनचं लिक्विड म्हणा, किंवा बाकीचे सगळे क्लिनिंग इक्विपमेंट्स म्हणा वगैरे, ते स्वस्त मिळतात, ते स्वस्त मिळतात. पण काही वेळेस काय होतं की जे काही ग्रोसरी आयटम आहे ते तुम्हाला कदाचित बाहेर स्वस्त मिळू शकतात. तुम्ही एकदा याचा अंदाज स्वतः घ्या. हो, कडधान्य, धान्य, शेंगदाणा, खोबरं हे हे बाहेर स्वस्त मिळतं डीमार्टपेक्षा. आणि डीमार्टमध्ये काय स्वस्त मिळतं तर हे जे काही बाथरूमचे लागणारे लिक्विड्स आहेत, साबन्स आहेत, MRPचे जे मोठे मोठे आपण पॅकेट घेतो, बिस्किट्स, चिवडा, स्नॅक्स, म्हणजे जे हे MRP वाले आहेत ना प्रोडक्ट्स, ते बाहेर खूप महाग असतात, ते MRP वरतीच देतात, पण डीमार्टमध्ये खूप त्याच्यावरती डिस्काउंट असतो. म्हणून आम्ही डीमार्ट, तर पहिला खर्च ग्रोसरीचा डीमार्टचा 7,000 रुपये. भाज्या आम्हाला ॲज अन ॲव्हरेज आठवड्याला 500 रुपयाच्या लागतात, म्हणजे लागतातच. तुम्ही पाहता की आम्हाला सकाळ संध्याकाळ प्रॉपर मी घरी स्वयंपाक बनवते सगळा काही, तर भाज्या लागतात. तर 2,000 रुपयाच्या महिना भाज्या लागतात. आता फ्रुट्स आहोत घेऊन येतात, 2500 रुपयाचे फ्रुट्स लागतात. म्हणजे आठवड्याला तुम्ही करू शकता मंथली 2500 रुपयाचे फ्रुट्स आरामात लागतात. 2,500 रुपये. तर दूध आहोच घेऊन येतात पहाटे जाऊन. आणि दुधाचा रेट काय आत्ताचा? 85 रुपये लिटर. सांगा ना. म्हशीच्या दुधाचा रेट 85 रुपये लिटर आहे. आता गाईचं सुद्धा इकडे मिळतं, पण ते 80 रुपये लिटर आहे. ठीक आहे. पण बाहेरच्या पॅकेटमध्ये दूध मिळतं ना चांगलं, जसं गोकुळ असेल, अमूल असेल वगैरे, त्याचे रेट आत्ता मला माहीत नाहीत आम्हाला, कारण आम्ही आणत नाही. आम्ही जेव्हापासून इथे राहायला आलोय
तेव्हापासून गोठ्यातलं दूध घेतो. ज्यांच्या घराजवळ गोठा वगैरे जवळ नसेल वगैरे ते जर पॅकेटमधलं घेत असतील तर तिथं तुम्ही थोडे पैसे सेव्ह करू शकतात. पण हे आम्हाला विदाउट प्रोसेस केलेलं जे मिल्क आहे अगदी प्युअर मिळतं. जे तुम्ही व्हिडिओ पाहताय किंवा पाहिले नसतील तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की दही, दूध, लोणी, तूप, तर हे प्युअर दूध आहे, अगदी प्युअर. तर ते 2600 रुपये महिना होतं. नंतर आम्ही महिन्यातून हार्डली 2 किंवा जास्तीत जास्त 3 वेळा नॉनव्हेज बनलं जातं. कधी कधी तुम्हाला ना जुने व्हिडिओ पटपट आलेले असतात, त्यामुळे असं वाटतं की किती नॉनव्हेज खातात, तर तसं नाही आहे. नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण खूप कमी आहे, तर अंडी खाण्याचं आमच्याकडे प्रमाण जास्त आहे. तर आम्ही नॉनव्हेज प्लस जे काही एग्ज आहेत त्याचे आम्ही 1700 रुपये महिना पकडलेले आहेत. आणि होतो तेवढा खर्च. आणि साधारणतः फक्त 200 रुपये मी कमी पकडले, तसं कधी कधी जास्त होतं. तर मी फुलं पकडलेत देवाची फुलं ॲक्च्युलीमध्ये जास्तच असतात, 500 रुपयेपर्यंत तरी होतात. 40 रुपये 50 रुपये पाव वगैरे तर आपण 200च पकडूया आता इथे. तर इथपर्यंत आलोय आपण. आम्ही टोटल याची तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण आता आपण पहिल्यांदा हे जे आपण बघितलं तर हे म्हणजे वरती जो हा, आता जे आम्ही काही सेक्शन खाण्यापिण्याचं सांगितलं आहे, ना, हा मस्ट आयटम्स आहे. हा याच्यामध्ये कटौती करूच शकत नाही कुठे. तर हे याची टोटल किती होती? 16,000 रुपये येतोय. आता हे झालं मोठं पहिलं. आता आपण येऊया दुसऱ्या खर्चाकडे. तर हे घर, आता या घराशी रिलेटेड, तर सोसायटी मेंटेनन्स बऱ्याच वेळा मला कॉमेंट येते की ताई तुझी सोसायटी खूप मोठी छान आहे, काय मेंटेनन्स चार्ज आहे? तर किती आहे आपला? 3260 रुपये आमचा सोसायटी मेंटेनन्स. पण हा थोड्या दिवसात चेंज होऊ शकतो, वाढू शकतो की कमी शकतो? वाढू शकतो. म्हणजे सध्या 3260 रुपये आम्ही महिना या सोसायटीमध्ये या घरासाठीचा मेंटेनन्स पे करतोय. कदाचित एखाद्याचा हा रेंट सुद्धा असू शकतो. आता इतका रेंट कमी नसतो, पण जे 1 रूम किचन मध्ये राहतात ना त्यांचा असू शकतो. आमची सुरुवात 3500 रुपये रेंट पासून पुण्यात झाली होती, जेव्हा आम्ही तुकाराम नगरमध्ये 1 रूम किचन मध्ये राहत होतो. 3000 होता सुरुवातीला, नंतर 3500. तर आता मेंटेनन्सच आम्ही पे करतोय 3260 रुपये. आम्हाला महिना ऍज अन एव्हरेज वर्षभराचं पकडलं तर लाईट बिल किती येतं? वर्षभराच नाही, मंथली 2000 मंथली 2000 रुपये लाईट बिल येतं. आमच्याकडे गॅस पाईप आहे, तर MNGLचं आम्हाला जे बिल येतं ते मी खूप छान पद्धतीने यूज करते ना गॅस, बिलकुल वाया नाही घालवत, तर त्यामुळे ते खूप कमी येतं. तर 3 महिन्याला बिल येतं आम्हाला. आणि मी सगळा काही स्वयंपाक ब्रेकफास्ट सगळं काही करतो आम्ही, पण फक्त एवढंच आहे की आमचं कुटुंब खूप छोटं आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्या हे की आम्हाला फक्त आणि फक्त महिना 500 रुपये खर्च येतो गॅसचा. तुम्ही बघितलं असेल की शुभांगी किती पटपट चपाती हो, भाजी करते, त्यामुळे कसं आहे बस गॅसचं कंझम्पशन खूप लो असतं. सिरियस. तर आम्हाला फक्त खरंच खूप कमी येतं गॅस बिल, 500 रुपये. आणि टीव्हीचं टाटा स्काय प्लस OTTचे 1000 1000 रुपये रुपये. मोबाईल बिल, आहोंना मोबाईल बिल येत नाही कारण आहोंचं मोबाईल बिल कंपनी भरते. आता राहिलं माझं आणि प्रितीशचं. तर प्रितीशला आम्ही अजून त्याचा स्वतःचा मोबाईल नाही घेऊन दिलेला, आमचा जुना मोबाईल एक त्याला वापरायला दिलाय. आणि जस्ट कॉलिंगसाठी आणि व्हॉट्सअप, मुलांचे मेसेजेस, जिथे तो क्लासला जातो त्यांचे टेलिग्राम वगैरे हे सुरू असतं. तर त्याचं आणि माझं जिओचंच आहे, त्यामुळं आम्हाला आपण पकडू शकतो की आपण ते 3 महिन्याचं रिचार्ज करतो ना, तर 300 रुपये पर महिना, म्हणजे 900 रुपयाचा आमचा 3 महिन्याचा रिचार्ज असतो दोघांचा. माझा 900 त्याचा 900, तर आपण महिना दोघांचे मिळून 600 रुपये आम्ही पकडलेत. हां, माझ्याकडे भांड्याला आणि कपड्याला फरशीसाठी मेड आहे, कामवाली आहे, तर तिचे 1800 रुपये सध्या इथे चार्ज चालू आहे. एका कामाचे 900 रुपये सध्या सुरू आहेत, ते वाढणार आहेत. हां, पण आत्ता तरी 1800 आहेत. आता पेट्रोलचं सांगा. पेट्रोल आमच्याकडे छोटी 2 व्हीलर आहे, प्लेजर आणि कारचं. तर हा खर्च थोडा वेगवेगळा असू शकतो प्रत्येकाचा, पण आम्ही मंथली एक 5000 रुपये पेट्रोल एक्सपेन्सेस पकडलेले. ते कधी कधी कमी होतात, कधी कधी आता आम्ही कुठे जास्त बाहेर जात नाही ना, त्यामुळं कारचं पेट्रोलचं खर्च कमी येतो. पण 2 व्हीलरचा जो आहे, मला जे काही मी ऑफिससाठी एका ठिकाणी बाईकनी जातो, बाईक पार्क करतो, त्या ठिकाणी जाण्यासाठीचा जो काही खर्च आहे पण तो कमी आहे. म्हणजे वीकली तसं बघायला गेलं तर 300 पेट्रोल लागतं. म्हणजेच पेट्रोल, कार प्लस बाईक आम्ही ॲज अन ॲव्हरेज फक्त 5000 रुपये पकडलेत. का पकडलेत? एखाद्या महिन्यात गाडी कुठे जातच नाही, एखाद्या महिन्यात आता जसं की आम्ही आत्ताच अष्टविनायक यात्रा करून आलो, 2 दिवस कंटिन्यू फिरलो, असं होऊ शकतं. कधी गावाला जातो, कधी अचानकच 1 डे ट्रिपला जातो, असतं चालू. तर आम्ही ॲज अन ॲव्हरेज 5000 रुपये पकडले. प्रितीश म्हणजे आमचा मुलगा सध्या प्रायव्हेट क्लासेसला जातो, तर त्या क्लासला जाण्यासाठी आम्ही त्याला बस करून दिलेली आहे, प्रायव्हेट ट्रॅव्हलर आहे, टेम्पो ट्रॅव्हलर, आणि त्याचा खर्च 3750 मंथली आहे.
त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की संडेला ती बस नसते, त्यावेळेस मग संडेला आम्हाला ते वेगळ्या खर्चात वेगळ्या पकडले खर्चात आपण, आम्ही ते पकडले. पकडले ते पण नंतर सांगू. आणि प्रितीशची म्हणजेच आमच्या मुलाची स्कूल फी आता हे बघा, एखाद्याला म्हणजे काही कपल्सना एक असेल अपत्य, काहींना 2 असेल, तर त्याप्रमाणे फी आणि तुम्ही कोणत्या शाळेत घालताय त्या पद्धतीने फी असते. तसं तर आमचा मुलगा खूप कमी खर्चात शिकला 10वी 10th पर्यंत, पर्यंत. खूप म्हणजे खूप कमी खर्चात शिकला. हार्डली वर्षभराला त्याला 30,000 रुपये फी होती. आता कोणाचीच नसते इतकी कमी फी. नर्सरीमध्येच आता लाखो रुपये भरले जातात. हो हो. पण आता आफ्टर 10th, तो आता 11th मध्ये आहे, तर त्याला आम्ही जे काही जेही करतोय तो, तर त्याच्यासाठी जे प्रायव्हेट क्लासेस लावलेत ना, तर त्याची 2 वर्षाची आणि कॉलेजची ही सगळी एकत्र करून वर्षभराची ते डिवाइड बाय 12 करून आम्ही तुम्हाला महिन्याचा त्याचा खर्च आता सांगतोय 22,000 रुपये कॉलेजची फी. म्हणजे प्रायव्हेट ट्युशन प्लस कॉलेज हे सगळं पकडून 22,000 रुपये महिना. हा, मग तुम्ही वर्षभराचं कॅल्क्युलेशन करू शकता. हा खर्च सर्वांचाच असेल असं नाहीये, पण असतोच. आता हे बघा, म्हणजे आमचा एक मुलगा आहे, त्याचा हे प्रायव्हेट कॉलेज प्लस ट्युशन्स मी 22,000 रुपये सांगतेय, पण हल्ली नर्सरीला सुद्धा 1.25 लाख 1.5 लाख फी 2 मुलं असतील डिवाइडेड बाय 12 केलं तर होऊच होऊ शकतं, शकतं. जास्त होईल. उलट आमचं एका पत्त्यामुळे कमी आहे. तुम्ही 2 मुलं आहेत आणि तुम्ही चांगल्या स्कूलमध्ये तुम्ही त्यांना एज्युकेशन देताय, तर अर्थातच खर्चही जास्त असणार आहे. पण काही हा एक सर्वसामान्यांचा खर्च झाला, पण ज्यांचा लो इन्कम आहे त्यांच्यासाठी पण काही स्कूल्स आहेत तिथं फी कमी आहे. म्हणजे 35,000. आम्ही आमचं एक्झाम्पल देतोय ना, 50,000 आपण आपलं एक्झाम्पल देतोय. आता आपल्याला जसं एक माहिती नाहीये, आपल्याला माहिती नाहीये की कुठल्या स्कूलला आता किती फी आहे. आपण त्यापासून खूप दूर आहे. आपण कधी इन्क्वायरी पण नाही केलेली. आपण फक्त ऐकून आहे की आसपास असं ज्या सिटी प्राईड, साधू वासवानी, एल्प्रो अशा स्कूल्सच्या लाखो फीज आहेत, हे एवढं आपल्याला माहिती आहे. महिन्याचा त्याचा स्टेशनरीचा खर्च 500 रुपये पकडलाय आम्ही, आणि लागतोच. ऑनलाईन बुक्स ऑर्डर करतो, ऑनलाईन नोटबुक्स असतात, पेन्स, असा सारा खर्च असतो. आणि आम्ही काय केलंय की तुम्हाला माहिती आहे की आम्ही हॉटेलिंग जास्त करत नाही, पण आम्हाला अचानकच मूड होतो नॉनव्हेज खायला जायचा, मग आम्ही जातो. तर हे असं आपण मंथलीच जातो असं नाहीये. नाही होतंय, नाही होत मला नाही वाटत. हा, तर आम्ही ॲज अन ॲव्हरेज तरी सुद्धा 2,000 रुपये पकडलेत. हा, काय होतं कधी कधी कुठे बड्डेज असतात, तिकडे जातो आपण गिफ्ट घेऊन, मग कधी हे सगळं मिळून म्हणजे हॉटेलिंग प्लस हे बड्डेज वगैरे हे सगळं पकडून आम्ही 2,000 दोन्ही मिळून पकडलेत. बरं, हे जे काही लोन्स असतात, होम लोन, कार लोन किंवा आमच्या इन्व्हेस्टमेंट्स, नंतर तुम्ही जर का रेंटमध्ये राहत असाल तर तुम्हाला रेंट लागणार. रेंटची आता सध्या ना, रेंटबद्दल राहू बोल, काय चालू आहे? रेंट एरिया वाईज वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी 1 BHK तुम्हाला 10,000 पासून ते 30,000 पर्यंत रेट व्हॅरी करतो एरिया वाईज. काही ठिकाणी आता 1 रूम किचनची कन्सेप्ट आहे, त्या ठिकाणी 5,000, 7,500, 10,000 अशा रेंजमध्ये पण रेंट आहे. आणि आता एक पुण्यामध्ये बरेचसे जे वर्किंग पीपल्स आहेत त्यांच्यासाठी काय झालं की स्टुडिओ अपार्टमेंट लॉन्च केले, छोटे त्याच्यामध्ये जस्ट एक वर्क स्टेशन वगैरे असतं, वॉशरूम्स वगैरे आणि एक छोटासा बेड वगैरे असतो. त्या ठिकाणी त्याचे पण जे रेंट आहेत 6,500 पासून ते 16,000, 20,000 पर्यंत, 25,000 पर्यंत पण रेंट आहेत. डिपेंड्स अपॉन द. आता आम्ही ज्या एरियात राहतो, पिंपरी चिंचवडला, आम्ही मोशीमध्ये राहतो आणि आमची सोसायटी बऱ्यापैकी चांगली सोसायटी आहे. तर आमच्यासारख्या सोसायटीमध्ये जवळपास 2 BHK 22,000 रुपये आणि 3 BHK 35 काहीतरी आहे अंदाजे. आणि आम्ही स्वतः, आमचा अजून एक 1 BHK आहे पहिला, तर त्याला आम्ही स्वतः 14,000 रुपये रेंट घेतोय, कारण आम्ही ऑल फुल फर्निश्ड दिलं. आम्ही तिथलं काहीच साहित्य इकडे नाहीये. हा, म्हणजे ॲक्वागार्ड पासून, गिझर पासून, फॅन्स, ट्यूब, सोफा, बेड, फ्रीज, कपाट, वॉर्डरोब्स, देवाचं मंदिर, कर्टन्स, सगळं काही दिले आम्ही. आमची गॅसची शेगडी, सिलेंडर सगळं दिले आणि किचन फर्निश्ड आहे. तर अशा फ्लॅटला आम्ही एरियामुळं खूप कमी रेंट घेतोय. तसं तर 14,000 रुपये, त्या 14 मध्ये मेंटेनन्स सुद्धा असतो. त्यामुळे आम्ही तिकडचं काहीच यामध्ये पकडलेलं नाहीये, इन्कम पण नाही आणि खर्च पण नाही. तर हे असं आहे. पुण्यात राहायचं म्हटलं तर रेंटची सध्या ही अवस्था आहे. आणि आज सकाळीच मला अहो सांगत होते, काय म्हणलात तुम्ही, की पूर्ण इंडियामध्ये वेगवेगळे राज्य आहेत, त्या राज्यामध्ये त्यांनी एक ॲव्हरेज रेंट जो सर्वे केला, त्याच्यामध्ये 45,000 रुपये मंथली ॲव्हरेज रेंट इन अ महाराष्ट्र स्टेट एवढा रेंट आलेला आहे.
म्हणजे महाराष्ट्र सगळ्यात महागड आहे रेंटसाठी. लिव्हिंगसाठी. म्हणजे त्यामध्ये कसं वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरांच्या मधला रेंट आहे त्याचा अवरेज केलेलं आहे त्यांनी. म्हणजे त्याच्यामध्ये A क्लास, B क्लास, C क्लास सिटीज पण येतील. त्या सगळ्यांचं मिळून एक अवरेज काढलं तर 25,000 आहेत, विच इज ऑन अ हायर साईड. तर हे असं आहे. आपण आता इथे आमच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल, त्या इन्व्हेस्टमेंटसाठी जाणारा मंथली खर्च, जसं की आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते. आम्ही करोडोंचा टर्म इन्शुरन्स घेतलेला आहे. नंतर आमच्या दोघांच्या कंबाईन LICs आहेत. आमच्या प्रितिशची एज्युकेशन LIC आहे. नंतर SIPs आहेत. तर याच्यासाठी जो काही महिना खर्च जातो तो तर आपण इथं पकडतच नाहीये, कारण ते प्रत्येकाचं वेगळं वेगळं असू शकतं, हो की नाही? प्रत्येकाचं व्हेरी असू शकेल. कुणाची कोणाची SIPची अमाऊंट कमी असेल, कोणाची कुणाची जास्त EMIची असेल. अमाऊंट कमी असेल, कुणाची रेंटची अमाऊंट कमी असेल, कुणाची पॉलिसीची अमाऊंट कमी असेल, कुणाच्या कार असेल तर त्याचा इन्शुरन्स अमाऊंट कमी असेल. ह्या सगळ्या गोष्टी व्हेरी आहेत. त्यामुळे ते आपण डिस्कस करणं इथं योग्य नाही राहणार, कारण प्रत्येकाच्या असतात. पण ह्या एक बेसिक गोष्टी आहेत की एवढा खर्च तुम्हाला लागू पण शकतो. एक सगळ्यात महत्वाचं की इथं आता आपल्याला हे पकडायला हवं की आता आम्ही या घराचा सोसायटीचा मेंटेनन्स सांगितला, मग त्याच पद्धतीनं या घराला आम्ही वर्षभरासाठी कॉर्पोरेशनला, PCMCला टॅक्स भरतो. तो पकडणं गरजेचं आहे. तर प्रॉपर्टी टॅक्स हा महिना 1,000 रुपये आरामात येतो आपल्याला. 12,000 रुपये वर्षभराचा आहेच या घराला, कारण आमच्या जुन्याच घराला 5,000 रुपये आहे. तर या एरिया वाईज आणि या मोठ्या घराला प्रॉपर्टी टॅक्स जास्त आहे, तर तो 1,000 रुपये. आणि कारचा जो इन्शुरन्स आहे, आता कारचा EMI पकडलाय का आपण? नाही. तर प्रत्येकाची कार छोटी मोठी आणि तुम्ही किती डाऊन पेमेंट केले, कसं आहे, आता तुमची कार नील असेल तर हे असं आहे. आणि कार ही शक्यतो लवकरात लवकर नील करायची असते. तर कारचा आपण फक्त इन्शुरन्स पकडला आहे महिन्याला 1,500 रुपये. महिन्याचं सांगतोय आपण हे सगळं. त्यानुसार वर्षभराचं ते निघतं. आपण हे महिन्याला डिवाइड केले. आणि एक आमचा TV सोबतचा राहिलेला सगळ्यात महत्त्वाचा खर्च तो म्हणजे वायफायचा. तो विसरलो होतो. तर वायफाय आमचा 800 रुपये. आणि आता या जे काही आम्ही आत्ता बोललो टोटल येते 45,710. हां, तर आत्तापर्यंत आम्ही जे जे तुम्हाला सांगितलं, तर हे सध्या आमच्या लाईफस्टाईलसाठी गरजेचंच आहे. हां, असं काही नाहीये की आम्ही खूप म्हणजे हायफाय लाईफ जगतोय, नाही. मध्यमवर्गीय लाईफच आहे आमचं. आणि तुम्ही पाहिलं की ना ह्यांना कोणतं दारूचं व्यसन आहे, ना मला कुठलं स्मोकिंगचं व्यसन आहे. तर असलं आमचं अवांतर बिलकुल काही खर्च नाहीये. ना आम्हाला पार्ट्या करायची सवय आहे, ना आम्हाला क्लबला जायची सवय आहे, ना आम्हाला घरी बोलवून सध्या लोकांना पार्ट्या द्यायची सवय आहे. नाही, आम्ही खूप या मनाने साधंच लाईफ जगतो. आम्हाला दोघांनाही नाहीये पबला जाणं, मित्रांसोबत सतत विकेंडला बाहेर जाणं, किंवा काही घरामध्ये संडेला बाहेर जेवायचं रिच्युअल असतं. तर ते त्यांची हे आहे, आवड आहे. आम्हाला तसं नाही. आम्हाला जे काही करावं खावंसं वाटतं ते आम्ही घरी बनवून खातो. आणि नॉनव्हेजसाठी मात्र आम्ही, प्रितिशला आमच्या खूप मूड होतो, यांना मूड होतो, आणि खरं तर मलाही मूड होतं, पण मी या दोघांच्या नावाखाली खपवते आणि मग आम्ही बाहेर जेवायला जातो. तर आमचं फेवरेट हॉटेल संदीप सध्याचं, आणि पठारे 2 नंबर. मला नाही आवडत पठारे सध्या, कारण जेव्हापासून मी संदीप ट्राय केलंय. तर असंच. आणि जेव्हा आपण फिरायला जातो बाहेर तेव्हा तर खावंच लागतं, ऑप्शन नसतो. तर तो आत्ता मेन दुसरा, आता हा इथून पुढचा जो खर्च सांगणार आहे की नाही, तर तो हा खर्च मस्ट मध्ये येत नाहीये. म्हणजे हा करायलाच पाहिजे असं काही नसतो. नाही, त्यामध्ये आहे काही काही गोष्टी, जसं की आता आहोंचं सलूनला किती खर्च करता? 500 रुपये मंथली खचून 500 रुपये. नंतर माझा सलूनचा खर्च किती पकडूया आपण, तर 200 रुपये. मी फक्त ॲब्रोज, अंडर आर्म्स एवढंच करते. आणि हेअर कटिंग करते, पण आता आपण त्या महिन्याला हेअर कटिंग करत नाही ना, तर मी ॲज अन ॲव्हरेज 200 रुपये पकडते. तर हे मी पकडलेलेच नाहीये, सोडून द्या. मी माझ्या त्या एक्सपेन्सेसमध्ये मी पकडले, तर आत्ता पण काहीच नको पकडायला. सलूनचा खर्च यांच्या 500 रुपये. आम्ही प्रितिशला पॉकेट मनी म्हणून पकडले 1,500 रुपये. आम्ही त्याला नाही देत, असं देत नाहीये. फक्त कधी कधी असं बाहेर थांबला वेळ जेवायला, किंवा संडेला गाडी नाहीये, कॅबनी यायचंय, मग त्यावेळेस कसं होतं, मुलांना हल्ली लवकर पॉकेट मनी वगैरे देतात, पण आम्ही काही देत नाही. आणि त्यालाही काही इंटरेस्ट नसतो. त्याला जेव्हा लागतं तेव्हा तो मला स्कॅनर पाठवतो, जीपे कर मम्मी. मी त्याची मशीन, बँक आहे मी, तर 40 रुपये 20 रुपये पासून तो मला तिकडून स्कॅनर पाठवत असतो. तर काय होतं, कधी कधी ना लवकर जातो, उशिरा येतो, मग अशा वेळेला एखादा 40 रुपयाचा डोसा खायचा, उसाचा रस प्यायचा, किंवा कधी कधी बस नसते, मग कॅब करावी लागते. संडेला तर हमखास बस नसते, तिथे कॅब करावी लागते. तर आणि मुलांना एक्झाम झाल्यानंतर, टेस्ट झाल्यानंतर जेवायला जायचं असतं. तर हे सगळं मिळून आम्ही त्याचा खर्च काढलाय 1,500 रुपये महिना, पॉकेट मनी त्याचा. बरं, आता सगळ्यात महत्वाचं,
हॉस्पिटलला तर कसं आहे की टचवूड की खूप कमी खर्च आहे, पण माझा खर्च आहे मॅन्डेटरी. जसं की माझा गायनेकचा इश्यू सुरू होता, तर त्या टेस्ट म्हणजेच लॅबचा खर्च, पॅथॉलॉजी लॅबचा खर्च. मला थायरॉइड आहे, तर थायरॉइडचं फॉलोअप 3 महिन्याला, डॉक्टरांचे पैसे, लॅबचे पैसे, टॅबलेटचे पैसे, काही मी मल्टीविटॅमिन्स घेते अधूनमधून, तर त्याचा म्हणजे विटॅमिन डी साठीचे जे टॅबलेट्स असतात त्या, आणि एक कॅल्शियम आणि बाकी सगळे विटॅमिन्स असणारी, तर ते घेते. ओझिवाचं मी कोलॅजन घेते सध्या. तर असं सगळं पकडून सुद्धा आम्ही 1000 रुपयेच पकडलेत महिना. ॲज अन ॲव्हरेज वर्षभरासाठीचं विचार करून महिना 1000 रुपये पकडले. आणखी सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच जणींना खटकतं ते म्हणजे माझी शॉपिंग. बसून बसून माझं सुरू असतं की मिशोवरून काहीतरी ऑर्डर केलं, मिंत्रावरून ऑर्डर केलं, नायकावरून ऑर्डर केलं. तर मी वर्षभरासाठी ॲज अन ॲव्हरेज महिना 5000 रुपये पकडलेत. महिना 5ची मी करत नाही शॉपिंग. कधी करते तर जास्त होते 5पेक्षा, कधी नाही करत तर काहीच नाही होत. तरी सुद्धा मी महिना 5000 रुपये पकडलेत. कारण बऱ्यापैकी मेकअप प्रोडक्ट ऑर्डर करत असते मी, कपडे ऑर्डर करत असते. मग त्यामध्ये कपड्यांमध्ये तर किती आपल्या व्हरायटी असतात की योगाला जाण्याचे कपडे वेगळे, घरी घालायचे कपडे वेगळे, साड्यांची शॉपिंग वेगळी असते. साड्या नाही, साड्यांसाठी वेगळा मी पैसे ठेवलेत, ते यामध्ये नाही आहेत. ह्याचं काय कॅल्क्युलेशन होत शकत नाही, या खर्चाचं, तर त्यामुळे ती हौस मौज आहे. नो डिस्क्लेमर आहे आपला की पण ती हौस मौज मी जर का पूर्वी केली असती तर काय झालं असतं अहो? ठीक आहे, पण इथपर्यंत म्हणजे अहो, बोला की, का जड जाते? माझ्याजवळ बोलता तुम्ही, यांच्यासमोर बोला. हा, बोला की, बोला. इथपर्यंत नेणं शक्य झालं नसतं. मग जरा आनंदानं बोला की. उधळी असती तर तिथं मला नेहमी म्हणतात, तू आता जेवढा खर्च करते तेवढा खर्च जर का पूर्वी करत असतेस तर आपण इथपर्यंत येऊ शकलो नसतो. नाही, आता म्हणजे पूर्वी आम्ही खूप मिनिमलिस्ट जगलो, म्हणजे अशा काही गोष्टी नव्हत्याच. आणि आम्ही आळंदी रोडला राहिला असल्यामुळे तिकडच्या बाजूला की ठीक आहे बाबा, म्हणजे जेमतेमच लाईफ होती आमची. जरी इन्कम त्यावेळेला कसं होतं, सुरुवातीला इन्कम कमी होतं तेव्हा हाऊस मौजकडे बघितलंच नाही, कारण ज्या मिनिमम गरजा होत्या त्याच भागवायच्या होत्या. पण त्यानंतर मुलगा झाला, मुलाचा खर्च, मग आपण आपल्यापेक्षा आपल्या मुलांना चांगलं देण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये आपण स्वतःकडे बघितलंच नाही. इन्कम जरी पुन्हा वाढत गेलं तर पुन्हा अपेक्षा वाढल्या की मुलाला आपल्याला पुढे जाऊन बेटर एज्युकेशन द्यायचं आहे, त्याला चांगल्या म्हणजे आपल्याला सुद्धा एका चांगल्या सोसायटीत शिफ्ट व्हायचं आहे. मग त्या दृष्टीनं सुरू झालं आहे की नाही. तर अशा केसमध्ये तेव्हा मी इतका खर्च करत नव्हते स्वतःवरती. आणि आता मात्र मग मी फुल टू असते. कधी कधी मला प्रमोशनल व्हिडिओजमधून मिळालेले पैसे असतात, तेही मी असेच शॉपिंगमधून उडवत असते. तर स्वतःचे हाऊस मौज करते, तर मी त्याचे 5000 रुपये महिना मी वेगळे पकडलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दिवाळी आली, बड्डेज आले, फिरायला इंटरनॅशनल टूर होतात किंवा नॅशनल टूर होतात, तर अशा वेळेला काही शॉपिंग होते. आणि सगळंच ओव्हरऑल जे कपड्यांची शॉपिंग असते की नाही, ती आम्ही महिन्यात 10,000 रुपये पकडलेत, वर्षभराचा सगळा विचार करू. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. मला असं वाटतं 10पेक्षा मीच जास्त खर्च करत असेल. आहे, पण ठीक आहे, म्हणजे होत राहते. आता बघा ना, दिवाळीत एक साडी घेतली प्युअर सिल्कची पैठणी तर 14,000 गेले, त्याच्यासोबत दुसरी साडी घेतली तर 4,000 रुपये गेले. तर हे असं आहे. तर आता आपण याचं टोटल करूया की याची टोटल तिसऱ्या सेक्शनची टोटल किती होती? 18,000 रुपये आमची. तर पहिला सेक्शन होता 16,000चा, दुसरा होता 45,710चा आणि तिसरा झाला 18,000चा. तर टोटल किती झाली अहो? 80,000 पकडा, म्हणजे 79,719 समथिंग काहीतरी झाली, पण नियरली अबाउट 80,000 रुपये. तर आता सध्या आम्ही जी लाईफ जगतोय त्या लाईफसाठी आम्ही महिना 80,000 रुपये खर्च करतोय. आणि यामध्ये बाकी काहीही EMIs आम्ही पकडलेले नाहीयेत आणि कोणतेही इन्व्हेस्टमेंटचे EMIs पकडलेले नाहीयेत. आणि आम्ही जे ट्रॅव्हल करतो तर ट्रॅव्हलसाठी महिना काही वेगळे पैसे ठेवतो ना, त्याचेही पकडलेले नाहीयेत. काहीच बाकीचं पकडलेलं नाहीये. हे जस्ट महिन्याचं ही लाईफ एक्सपेन्सेस आहे. पण आणि ठीक आहे, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय की 80,000च पाहिजेत महिना असं नाहीये. तुम्ही बऱ्याच ठिकाणी कटौती करू शकता किंवा तुम्ही तुमचं जसं इन्कम आहे त्या पद्धतीनं आनंदानं पुण्यामध्ये राहू शकता. असं काहीच नाहीये की इथं आपण राहू शकत नाहीये. आणि काय होतं, आपण जेव्हा इथे येतो, काम करतो, इथलं लाईफ बघतो, तेव्हा आपल्याला कष्ट करायची इच्छा होते, वेगळं काही करायची इच्छा होते आणि मग ऑटोमॅटिक आपण आपलं काम वाढवतो. मग त्या पद्धतीने आपली इन्कम वाढत जाते आणि आपली लाईफस्टाईल पण सुधारत जाते. अजून काय तुम्हाला म्हणायचं? काही नाही, मीच म्हटलंय. बोलूच देत नाही बाई बोलूच देत नाही. काही नाही आहे की म्हणजे असं नाही की तुम्ही बऱ्याच ठिकाणी सेव्हिंग करू शकता. आता इथं बऱ्यापैकी
वर्कर्स आहेत, MIDC एरिया आहे पुण्याच्या अवतीभोवती, खूप मोठा इंडस्ट्रियल एरिया आहे, तिथं सगळ्यांनाच एवढा इन्कम असेल असं नाही. मग ते त्यांच्या पद्धतीनं लिव्हिंग स्टँडर्ड चूज करतात. काही जणांना तळेगाव, चाकण वगैरे ह्या साईडला जिकडे MIDC एरिया वगैरे आहे तर तिथंच त्यांना रिजनेबलमध्ये घर मिळतं. आता आमच्या चाकण साईडच्या एरियामध्ये आता असं आहे की जिथले जे लोकल लँड ओनर्स आहेत त्यांनी काय केलेलं आहे की मल्टीज बनवलेले आहेत, 3 फ्लोअर 4 फ्लोअर आणि 1 रूम किचनच्या रूम्स काढलेल्या आहेत तिथं 5,000 5,500मध्ये. मग जे अशा कॅटेगरीमध्ये येतात ते काय करतात की किंवा बाहेरून जे आलेले असतात इथं कंपन्यांमध्ये काम करायला, मग 2 लोक 3 लोकांमध्ये ते शेअरिंग बेसिसवरती घेतात आणि राहतात. इवन दो काही जे आहेत ना फॅमिली घेऊन येतात, पण त्यांना 1 रूम जे आहे 1 रूम किचन जे आहे ना ते एनफ होऊन जातं, तेवढ्यात ते स्टे करतात. म्हणजे असं नाही आहे की सगळ्यांनाच एवढा इन्कम पाहिजे म्हणजे पुण्यात शिफ्ट होऊ शकतो, किंवा जे बॅचलर आहेत ते शेअरिंगमध्ये राहू शकतात, तिथं ते पैसे सेव्ह करू शकतात, किंवा आता मेट्रो सगळीकडे येते, मेट्रो वापरू शकतात, जिथे तुमचे कामवालीचे पैसे तिथे वाचू शकतो, ट्रान्सपोर्टचे पैसे तुम्ही तिथे वाचवू शकता. असं नाही की आपण वाचवू नाही शकत. ठीक आहे, म्हणजे डिपेंड्स अपॉन आपला कसं आहे की काय मराठीत एक म्हण आहे ना, अंथरून पांघरून पाय पसरावे, त्याप्रमाणेच राहायचं. अंतरून पांघरून नाही, अंतरून पाहून पाय पसरावे. जेवढं आहे तेवढेच पाय पसरलेले बरं. तुम्ही अंतरून पण पसरलं, पांघरून पण पसरलं, बरं ठीक आहे. तर असं आहे, म्हणजे आपण बघता बघता मला असं आठवतंय की एकेकाळी आपण 30-35 हजारात घर चालवायचो, आपण 80,000पर्यंत येऊन पोहोचलोय. नाही, पण तो त्याच्यानंतरचा हा काळ बघा ना, प्रत्येक गोष्टी महागाई वाढली ना, प्रत्येक गोष्टीची. आपण किती म्हणजे आज तुम्ही बघा ना, दूध 85 रुपये लिटर पर्यंत गेले. मला आठवते 35 रुपये 40 रुपये लिटर, म्हणजे डबलच झाले ना सगळं. म्हणजे त्या काळात जर आम्ही 35,000 जर काढत असू तर आता ते बट ऑबियस 10-15 वर्षानंतर डबल झालं 80,000, आणि काही दिवसाने हे इन्फ्लेशन वाढतच राहणार आहे. त्यामुळं असं नाही की आणि आमचा मुलगा, आम्ही डिस्कस करत होतो सकाळी की आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा आहे, तर आमचा मुलगा बोलतो तुम्हाला काय 5-10 हजार रुपयातच तुमचं घर खर्च चालत असेल. बघा, कळत नाही आपल्याला. आणि मी नेहमी म्हणत असते ना की महिन्याचा रोजचा खर्च लिहून ठेवा. जर का आता मला ना बऱ्याचशा काही टिप्स द्यायचे आहेत, पण त्याच्यासाठी आपण नंतर बोलू व्लॉगमध्ये किंवा इतर ठिकाणी, की बरंच काही आहे डोक्यात, ते नंतर बोलू आपण, आता इथे नको, कारण खूप मोठं आम्हाला फक्त मंथली बजेट आमचं शेअर करायचं होतं सध्याचं, आणि यामध्ये हे इतकंच इन्क्लूड करायचं होतं. बाकी आम्ही काहीच एक्स्ट्राच इन्क्लूड केलेलं नाहीये, तर ते इन्क्लूड केलं तर आकडा डबलपेक्षा पण जास्त होऊ शकतो. त्यामुळं आपण कमीत कमीच म्हणजे जे गरजेचं आहे तेवढंच शेअर केलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, आणि अजून काय तुम्हाला इथल्या लिव्हिंग कॉस्टबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्की कॉमेंट करा. दादा कॉमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करतील, म्हणजे ते मला सांगतील, मी उत्तर देईन. चला मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.